सुरुवातीला डॉक्टर देवळानकर यांनी जो कॉमेंट त्या ठिकाणी केला आणि त्यांनी सांगितलं की प्रेशरायझिंग टॅक्टिक आहे, डॉक्टर गोडसे त्याच्याशी अग्री करत नाही, पण मी पूर्णतः म्हणतो की हा डोनाल्ड ट्रम्प यांचं प्रेशरायझिंग टॅक्टिक आहे. आता याला थोडीशी चर्चेला एक 30 सेकंद अगोदर यासाठी घेतो की आपण अमेरिकेच्या चष्म्यातून त्या ठिकाणी पाहिलं तर ते काही चूक करतायत का? द आन्सर इज नो. ते जे आहेत एक स्वतंत्र राष्ट्र आहेत, सार्वभौम राष्ट्र आहेत. गैर अमेरिकन नागरिक जर त्यांच्या देशामध्ये येत असतील तर त्यासाठी विजाचे काय नियम असावेत, काय वेगवेगळ्या प्रकारचे इलिजिबिलिटी क्रायटेरिया असावेत, हे ठरवण्याचा पूर्णतः अधिकार जो आहे तो त्यांना त्या ठिकाणी त्याच्यानुसार त्यांनी केलेला आहे. आता एकूणच जे आहे म्हणजे तुम्ही जसं त्या ठिकाणी उदाहरण त्या ठिकाणी दिलं की 25+25 50% टेरिफ त्या ठिकाणी असो, म्हणजे आणि त्याआधी इलिगल इमिग्रंट्स जे आहेत त्यांना बेड्या घालून पाठवणं त्या ठिकाणी असो, 50% टेरिफ असो, आणि वेगवेगळ्या प्रकारची विधानं. आणि आता त्यातला पुढचा टप्पा जो आहे की भारत हा सर्वात जास्त डिपेंडंट जो आहे H1B विजाच्या माध्यमातून तिथे त्या ठिकाणी आणि त्याच्याशी रिलेटेड सुद्धा काही निर्णय घेणं, माझ्या मते हा नक्कीच प्रेशरायझिंग टॅक्टिक त्या ठिकाणी. मग आता याला जर त्या ठिकाणी कोणी रिस्पॉन्सिबल असेल तर मी म्हणतो अमेरिका रिस्पॉन्सिबल नाही, आपणच रिस्पॉन्सिबल आहे. बऱ्याच जणांना ते आवडणार नाही, पण स्पष्टपणे मी त्या ठिकाणी सांगतो जे ग्लोरिफिकेशन आपण अमेरिकेचं केलेलं आहे ना, बाबा तिथे गेल्यानंतर $1 इज इक्वल टू $1.85-88 हा जो एक कन्सेप्ट तुम्ही त्या ठिकाणी त्याच्यात कन्सिडर केला, म्हणजे ग्लोरिफिकेशन केलेलं आहे की तिथलंच एज्युकेशन चांगलं, तिथलं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग चांगलं, खायचं प्यायचं इथलं, एज्युकेशन घ्यायचं इथलं, आणि जे आहे पाणी कुठं भरायचं अमेरिकेमध्ये येऊन भरायचं. माझ्यासारख्या एखाद्या व्यक्तीला जे आहे ते नक्कीच त्या ठिकाणी पटणार नाही. पण अशा प्रकारचं ग्लोरिफिकेशन झाल्यामुळेच हे यंग जनरेशन किंवा स्पेशली आयटी प्रोफेशनल्स मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला तिथे जाताना त्या ठिकाणी आढळतात. आणि त्याचाच परिपाक म्हणजे आपली डिपेंडन्सी. मी आता फक्त या मुद्द्यावर येतोय, आयटी आणि आयटी एनेबल्ड सर्व्हिसेस. एकूण आपल्या ज्या आयटी कंपनीज आहेत साधारणतः 60% रेव्हेन्यू हा अमेरिकेवर त्या ठिकाणी डिपेंडंट आहे. आपल्याला का डायव्हर्सिफिकेशन पहिल्यांदाच त्या ठिकाणी करता आलं नाही? आता सुद्धा संधी आहेच ना. जर्मनी सारखा देश आहे, जपान सारखा त्या ठिकाणी देश आहे, तिथे आपण जे आहे म्हणजे कंपॅरेटिव्हली जे आहे आपला स्टेक त्या ठिकाणी कमी आहे, आणि आयटी कंपनीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू जो आहे आपला स्टेक हा अमेरिकेमध्ये त्या ठिकाणी जास्त आहे. आता अशा प्रकारचा निर्णय घेतल्यामुळे रेमिटन्सेस म्हणजे असे भारतीय जे तिथे त्या ठिकाणी राहत आहेत आणि त्यांच्याकडून भारतामध्ये जो पैसा त्या ठिकाणी परत पाठवला जातो $1.88 त्या पॉईंट ऑफ व्ह्यू तो रेमिटन्सेस जो आहे त्याला मोठा फटका बसणार आहे या H1B विजाच्या रिस्ट्रिक्शनमुळे. दुसरी महत्वाची गोष्ट टेक्नॉलॉजी ट्रान्सफर. अल्टिमेटली जे आहे टेक्नॉलॉजीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं, इनोव्हेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं तो आपल्याला कुठेतरी जो आहे मोठा धोका आहे. तिसरा महत्वाचा धोका कोणी मानो ना मानो मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या 142 कोटीच्या जनतेमध्ये जे आहे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो आहे किंवा एक महत्वाचा प्रॉब्लेम जो आहे तो बेरोजगारी. आणि बेरोजगारीच्याही पलीकडे जाऊन मी म्हणेल अंडर एम्प्लॉयमेंट, कमी प्रतीची रोजगारी. आता जर खरोखरच या H1B चा फटका त्या ठिकाणी बसला आणि तिथे करोडोंमध्ये पॅकेजेस घेणारे आमचे हे आयटी प्रोफेशनल्स त्यांना जर भारतामध्ये परत त्या ठिकाणी यावं लागलं, फार दुःखानं ते येतील, काय ते हॅपीली त्या ठिकाणी येणार नाही, पण त्यांना असं करोडोचं पॅकेज देणाऱ्या खरोखरच आयटी कंपनीज आपल्याकडे त्या ठिकाणी आहेत का? एका वाक्यामध्ये जर त्या ठिकाणी सांगायचं असेल ना तर मी त्या ठिकाणी म्हणेल थोडंसं क्रिटिकली मी त्या ठिकाणी बोलतो, पण मी म्हणेल की प्रॅक्टिकली खूप सारी आव्हानं या सगळ्या निर्णयामुळे आपल्या समोर निर्माण झालेली आहेत आणि थिअरॉटिकली खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज आपल्या समोर निर्माण झालेल्या आहेत. का मी हे त्या ठिकाणी म्हणतो? ऑफकोर्स ज्याला आपण म्हणतो रिव्हर्स ब्रेन ड्रेन त्या ठिकाणी होईल, आणि त्याहून महत्वाचं ब्रेन गेन म्हणजे अशा प्रकारचे रिस्ट्रिक्शन्स असल्यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये जे अतिशय हुशार आयटी सेक्टर मधले त्याचबरोबर हायली स्किल्ड प्रोफेशनल्स जे आहेत ते USA ला जाण्याच्या ऐवजी जे आहे नक्कीच आपल्याकडे त्या ठिकाणी काम करतील. स्टार्टअप इकोसिस्टम जगामधली तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप इकोसिस्टम आहे. इनोव्हेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं ते काम करतील. GCC म्हणजे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर हे भारतामध्ये त्या ठिकाणी निर्माण होतील. शेवटचा पण अत्यंत महत्वाचा मुद्दा, भारताकडे 142 कोटी जनता आहे. डिमांड आणि सप्लाय या दोन्ही गोष्टीसाठी जे आहे जबरदस्त कॉम्बिनेशन फक्त आणि फक्त भारताकडे त्या ठिकाणी. 142 कोटी जनतेमधला डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणजे साधारणतः 15 ते 65 वर्किंग एज ग्रुप जो आहे तो 65% भारताकडे त्या ठिकाणी. कुठलीही गोष्ट बनवली तो कुठं बाहेर पाहायची गरज नाही, या 142 कोटी जनतेलाच तुम्ही त्या ठिकाणी विकू शकता. मग खऱ्या अर्थानं जर भारत आत्मनिर्भर झाला, भारत भाषणाच्या माध्यमातून नाही, खऱ्या अर्थानं जर आत्मनिर्भर भारत झाला, खऱ्या अर्थानं तशा प्रकारची स्टार्टअप इकोसिस्टम निर्माण झाली, मेक इन इंडिया झाली आयटी सेक्टरसाठी सुद्धा, तर कुठला अमेरिका अशा कुठल्याच देशाची जी आहे आपल्याला त्या ठिकाणी गरज नाही. पण ज्यावेळेस आपलं सरकार त्यावर काम करेल, काम करतंय, स्टार्टअप आहे, स्टँडअप इंडिया त्या ठिकाणी आहे, मुद्रा योजना आहे, पण खरोखरच ऑन ग्राउंड जातंय का? त्यातले हॅसल्स आपण हटवणार आहोत का? एस ऑफ डुईंग बिझनेस वाढवणार आहोत का? हे पॉझिटिव्ह निर्णय जर झाले तर आपल्याला
पॉझिटिव्हली इफेक्ट जो आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसू शकेल. बरोबर आहे. हे मुद्दे खूप महत्वाचे आहेत. पण नितीन सर, आता प्रश्न असा आहे की ज्या डिमांड सप्लायचा उल्लेख आता करण्यात आला सतीश ढगे सरांकडनं, त्या डिमांड सप्लायचा जर आपण विचार केला तर भारत ही एक प्रचंड मोठी बाजारपेठ आहे. आता ही जशी संधी आहे तसं त्याच्यामधले काय प्रॉब्लेम्स आहेत तेही ढगे सरांनी सांगितलेत. प्रश्न असा आहे की जर अमेरिका वेगवेगळ्या मार्गांनी भारताची कोंडी करू पाहत असेल आणि तिथून येणारा डॉलरचा भारतामधला ओघ हा कमी होणार असेल तर डेफिनेटली भारताला आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये काही ना काहीतरी बदल करावे लागतील. याच्या अगोदरचा इतिहास सुद्धा सांगतोय की जेव्हा जेव्हा अशी परिस्थिती आली तेव्हा तेव्हा भारतातले मोठे रिफॉर्म्स घडले. आत्ताची ही परिस्थिती भारतामध्ये अर्थव्यवस्थेत रिफॉर्म्स करण्यासाठी, मोठे बदल घडवण्यासाठी आपल्याला उद्युक्त करतेय का? अगदी बरोबर प्रश्न आहे तुमचा. आणि याच्या अगोदर जे ढगे सर बोलले, मी त्याच्याच कंटिन्युएशन मध्ये बोले. मी एका थोडंसं विषयांतर करतो की व्हॉट इज द ग्रेट अमेरिकन ड्रीम. म्हणजे आपल्याकडे जे कदाचित तुमच्या पिढीला, मला सगळ्यांना एक अट्रॅक्शन होतं की ग्रेट अमेरिकन ड्रीम म्हणजे काय आहे. तर मी एका खूप चांगल्या अमेरिकन अर्थशास्त्रीला विचारलं होतं. तो बोलला, नितीन, इट इज सिम्पल. तुम्ही शाळेत जा, चांगला अभ्यास करा, म्हणजे तुम्हाला चांगले ग्रेड्स मिळतील, मार्क मिळतील. तुम्ही चांगल्या विद्यापीठात जा, चांगली डिग्री घ्या, मग तुम्हाला चांगली नोकरी मिळेल, तुम्ही एखादं चांगलं घर बांधाल, तुम्हाला चांगली बायको मिळेल, तुमचे मुलं चांगले शिकतील आणि तुम्ही कार घ्याल, फॉरेन टूर्स कराल, हे ते. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. आज जर भारतात कुठल्या मुलांनी किंवा कुठल्याही विद्यार्थ्यांनी, मुलींनी हा जर पाथ घेतला, शाळेत जाताना व्यवस्थित शिकले, पुढे चांगल्या डिग्र्या घेतल्या, त्या हिशोबाने चांगली कामं केली, अगदी आयटी मध्ये सुद्धा, लोक म्हणतात आयटी मध्ये सॅच्युरेशन आहे, पण आयटी मध्ये आजही चांगल्या नोकऱ्या उपलब्ध आहेत जिथे लाखभर रुपये पगार तुम्हाला भारतात मिळतो, जो अमेरिकेशी कदाचित कम्पेअर होऊ शकणार नाही. पण आपल्या इथली महागाई बघता ते बरोबर होतं. दुसरी एक गोष्ट, की एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की 95 पासून जे Y2K बूम आला होता, ज्याच्यात अमेरिकन मध्ये खूप आपल्या इथली मुलं गेली होती, आज ती सिटीजन्स तिथं झालेली आहेत, तो फुगा कुठेतरी पुढल्या 2-3 वर्षांसाठी तरी फुटलेला आहे, हे आज तुम्ही लक्षात घेऊन घ्या. ट्रम्प तुम्हाला दोन्ही तिन्ही बाजूंनी, अगदी तुमचं चबाहार बंदरगाह असो, तुमच्यावरती लावण्यात येणारं टेरिफ असो किंवा हे असो. आता अजून याच्यातली पुढची एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. जी मुलं 2024 पर्यंत गेली, ज्यांच्याकडे आतापर्यंत H1 आलेला आहे, ती सुखी आहेत. पण कोणी या गोष्टीचा विचार करताय का की त्यांच्यावरचा जो डिपेंडंट विजा आहे, म्हणजे त्याच्या मिसेसला जो, त्याच्या स्पाउसला जो विजा मिळतो, त्याच्या नवऱ्याला किंवा बायकोला, त्याच्याबद्दल ट्रम्प आता पुढची खेळी खेळतील, त्याच्यात लोकांना अडचणीत आणतील. कारण त्यांना काहीतरी ऑप्शन राहायचं की तुम्ही काही अर्ज काम करू शकता, आपल्या घराला हातभार लावू शकता. पण येणाऱ्या काळात जर भारत परत त्यांचे जर आपले ट्रेड निगोशिएशन्स व्यवस्थित झाले नाही तर भारताला या गोष्टीची तयारीही ठेवावी लागेल. दुसरा एक फार मोठा प्रश्न आहे, जी मुलं 2020 नंतर गेली, म्हणजे कोविड नंतर 22, 23, 21 मध्ये जी मुलं गेली, ती मुलांचा एक प्रवास असतो. म्हणजे एक तो स्टुडंट F1 विजा, त्यानंतर H1B विजा, त्यानंतर काही वर्ष काम करून ग्रीन कार्ड आणि काय म्हणतात त्याला शेवटी सिटिझनशिप. म्हणजे माझ्या सोबतची जी मुलं 99-98 पर्यंत डिग्री करून गेली, त्या सगळ्यांनी माझ्या देखतच 2012 आणि 16 मध्ये मत दिलं. मी इलेक्शनच्या वेळी गेलो होतो USA ला. तर ती मुलं आता सिटिझन झाली आहेत, त्या लोकांना काही प्रॉब्लेम नाही. जी या मध्ये अडकलेली मुलं आहे, एस्पेशली 2020 नंतर गेलेली, त्यांच्यासाठी हा खरोखर कसोटीचा काळ आहे. आणि येणाऱ्या काळात नंबर 1, तिथून येणाऱ्या मुलांना नंबर 1 आपण नोकऱ्या देऊ शकू का त्या लेवलच्या, आणि नंबर 2 आपल्याला भारतात येणारं प्रचंड रेमिटन्स, जे ढगे सरांनी आता सांगितलं, याच्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेवरतीही ताण येणार आहे. आणि तिसरी गोष्ट, एक 2 मिनिटं घेतो, की तिसरी गोष्ट, आपण आता या मुलांना किंवा आपल्या इथं तयार होणाऱ्या IT प्रोफेशनल्सला तितक्या नोकऱ्या देण्यासाठी तयार आहोत का? तुम्ही बघता बँगलोर ऑलरेडी चोक झालाय, पुण्यातून मध्यंतरी हिंजवडीमध्ये काय झालं, स्वतः उपमुख्यमंत्र्यांना जाऊन तिथं उभं राहावं लागलं. आपण ह्या गोष्टी सिरियसली घेत नाही. ज्यावेळी तहान लागते त्यावेळी आपण विहीर खंदायला घेतो. हे आपला इथला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आणि सध्या तो आपल्याला दिसतोय. पण खरंच असं झालंय का शैलेंद्र सर?
कारण गेल्या काही दिवसांमधल्या भारताच्या आर्थिक जगातल्या काही महत्त्वाच्या बाबी बघितल्या तर काय ठसठशीतपणे दिसतं. एक म्हणजे इन्कम टॅक्सचे स्लॅब आपले प्रचंड वाढले, 12 लाखांपर्यंत इन्कम टॅक्स नाहीये. दुसरा, आता जीएसटी मध्ये खूप मोठा बदल झालेला आहे, ज्याचे मोठे परिणाम कदाचित येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेवर दिसतील. आणि तिसरं, अमेरिका आणि इतर यंत्रणा सुद्धा भारताच्या अर्थव्यवस्थेवर प्रेशर टाकत असताना, प्रश्नचिन्ह निर्माण करत असताना, म्हणजे एका ठिकाणी असं म्हटलंही गेलं की भारतामध्ये गुंतवणूक करू नका अशा आशयाची वक्तव्य सुद्धा डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून आली. मात्र असं असताना सुद्धा भारताच्या अर्थव्यवस्थेनं मागच्या तिमाहीमध्ये आपली ग्रोथ रेट चांगली दाखवलेली आहे. आता या सगळ्याचा जर आपण विचार केला तर त्याला ट्रिपल वॅमी म्हणता येईल आपल्याला. आणि भारताची अर्थव्यवस्था आता आपल्याला बदलली पाहिजे, याच अनुषंगाने हे बदल केले गेले होते. अमेरिका जे आता भारताबरोबर करते त्याची चाहूल भारताला आधीच लागली होती. व्यापारियों के लिए 7 हॉर्सेस पेंटिंग से बेहतर रेमेडी तो कोई हो ही नहीं सकती. 7 हॉर्सेस ऑफ सन, जिसको हिंदी में हम सूर्य देव के 7 घोड़े भी कहते हैं, इसकी कविता, मी तुमच्या ह्या प्रश्नाचं उत्तर देतो. फक्त आता फॉरेन रेमिटन्सचा उल्लेख दोनदा आला, मी फक्त त्याविषयी एक छोटंसं क्लॅरिफिकेशन. हा यासाठी लक्षात ठेवा की सातत्याने डोनाल्ड ट्रम्प यांच्या ह्या प्रेशर टॅक्टिक ज्या भारताच्या बाबतीमध्ये होतात आणि त्या दृष्टीने आपण काही जे बदल करतोय त्या माध्यमातून आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की साधारणतः 3 ते 4 महिन्यांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयात शुल्काचं हे सगळं प्रकरण सुरू झालं. अर्थात त्याच्या मागे जसं ढागे सर म्हणले, त्यांच्या पर्स्पेक्टिव्ह मधनं बघितलं तर ऍब्सोल्युटली त्यांना त्यांची इकॉनॉमी त्या सगळ्या प्रॉब्लेम्स मधनं बाहेर काढायची, त्याच्यातनं $500 बिलियन रेव्हेन्यू जनरेट त्यांना आयात शुल्कामधनं करायचा. मात्र हे लक्षात ठेवा की ज्या देशांनी अमेरिकेबरोबर अग्रीमेंट्स केले, पहिला देश होता जपान होता, नंतर इंडोनेशिया, युरोपियन देशांनी त्यांच्यावर अग्रीमेंट केलं फर्स्ट 90 डेज मध्ये, त्यामुळे त्यांचं टेरिफ कमी झालं. यामध्ये ज्या जपाननी त्यांच्याबरोबर अग्रीमेंट केलं त्या जपानने ऍग्रिकल्चर सेक्टर ओपन केलं, एमएसएमई ओपन केलं, डेअरी फिशरीज ओपन केलं आणि जवळपास $500 बिलियन इन्व्हेस्टमेंट अमेरिकेमध्ये करायचं मान्य केलं. सिमिलरली इंडोनेशियाने केलं. त्यानंतर युरोपियन देशांनी $700 बिलियन इन्व्हेस्टमेंट मान्य केले आणि जवळपास ऍग्रिकल्चर सेक्टर ओपन केलं. त्या ऍग्रिकल्चर सेक्टर ओपन केल्याचे भयानक परिणाम शिंगेरू इशाबांना सहन करावे लागले आणि शिंगेरू इशाबांचा राजीनामा झाला जपानमध्ये. इंडोनेशियामध्ये अशाच प्रकारची प्रोटेस्ट सुरू आहेत. आता मुद्दा याच्यामध्ये लक्षात घेणं गरजेचं की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एकच देश असा आहे की ज्यांनी ह्या कोणत्याही प्रकारच्या प्रेशरला सक्षम करायला स्पष्टपणे नकार दिला. आता मुद्दा असा आहे की यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की डोनाल्ड ट्रम्प यांना ही बाब लक्षात घेणं गरजेचं आहे आणि आपण पण लक्षात घेणं गरजेचं आहे की भारताची इकॉनॉमी ही एक्सपोर्ट ओरिएंटेड इकॉनॉमी नाहीये. जरा कोणीतरी तुमच्याकडे बॅक ऑफिस मधनं बोलतोय आणि आय एम गेटिंग डिस्टर्ब, प्लीज जरा. तर आता होतं असं आहे की आपली इकॉनॉमी एक्सपोर्ट ओरिएंटेड नाहीये. साऊथ कोरियाचं उदाहरण घ्या. साऊथ कोरियाच्या जीडीपी मध्ये ऑलमोस्ट 60% पार्ट हा एक्सपोर्टचा येतो. इंडोनेशियाच्या इकॉनॉमीमध्ये ऑलमोस्ट 80% पार्ट हा एक्सपोर्टचा येतो. चायनाच्या इकॉनॉमीमध्ये ऑलमोस्ट 30% पार्ट हा एक्सपोर्टचा येतो. भारताच्या इकॉनॉमीमध्ये जेमतेम 15% पार्ट हा इकॉनॉमीचा येतो. आमची सगळ्यात मोठी स्ट्रेंथ काय आमच्या इकॉनॉमीची? आमच्या इकॉनॉमीची सगळ्यात मोठी स्ट्रेंथ आमचं डोमेस्टिक कन्झम्पशन आहे. आमच्याकडे ह्यूज मिडल क्लास मार्केट आहे, जवळपास 42 कोटी ही भारतीयांची मिडल क्लास मार्केट आहे. आमच्या जीडीपीच्या ऑलमोस्ट 10 to 11% हा फक्त एक्सपोर्ट मधनं येतो. आमच्या जीडीपीच्या 42% पार्ट हा डोमेस्टिक कन्झम्पन. बरोबर. मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो इलेक्ट्रॉनिक गुड्सचं. केवळ भारतामधलं इलेक्ट्रॉनिक गुड्सचं मार्केट आहे $15 बिलियन आहे. त्यापैकी एसी एअर कंडिशनचं मार्केट आहे $2 बिलियन आहे. त्यामुळे जर आपण हा विचार केला की आपणच आपल्याकडे मार्केटमध्ये पैसा खर्च करायचं, मोबाईल पैसा खेळता ठेवला आणि सगळं रोटेट करत गेलो तर आपल्याला इतकं डिपेंडेंट राहावं लागणार, इतका अफेक्ट होणार नाही. जेवढा साऊथ कोरियावरती होईल, जेवढा जपानवरती होईल, जेवढा इंडोनेशिया होईल, जेवढा युरोपियन याच्यावर होईल, कारण त्यांची एक्सपोर्ट ओरिएंटेड आहे. आपण एक्सपोर्ट ओरिएंटेशनकडे जातो आहोत. पण आता आपल्याला ती इफेक्ट होईल का? तो एवढा होणार नाही याची डोनाल्ड ट्रम्पला पण कल्पना आहे. मात्र त्यांना काय पाहिजे आहे, हा कुठेतरी इगोचा पार्ट आहे. अर्थात असं नाहीये की अमेरिका ज्या गोष्टी आपल्याला एक्सपोर्ट करतो त्याच्यामध्ये प्रिडॉमिनंटली ऍग्रिकल्चर, ऍक्च्युअली त्यांच्याकडे जे एक्सपोर्ट करतात ते आयटी प्रॉडक्ट्स आहेत, ऑटो प्रॉडक्ट्स आहेत. आपण त्यांच्या टेस्ला गाडीच्या इम्पोर्ट ड्युटी डाऊन करून टाकली, हार्ले डेव्हिडसनची इम्पोर्ट ड्युटी डाऊन करली, बर्बन व्हिस्कीच्या इम्पोर्ट ड्युटी डाऊन करून टाकल्या, 24 प्रॉडक्टवरच्या इम्पोर्ट ड्युटी आपण डाऊन केल्या. आपण त्यांच्याकडनं तेल विकत घ्यायला लागलो, तो 13व्या क्रमांकाचा तेल सप्लायर होता, तो आता 6व्या क्रमांकाचा तेल सप्लायर झालेला आहे. आपण काही डिफेन्स इक्विपमेंट्स पण घेतोय, जो त्यांना $32 बिलियन डेफिसिट वाटतोय, तो डेफिसिट कशाही पद्धतीने ब्रिज केला जाईल. पण ते जे आडून बसले, त्यांचा इगो जो हर्ट झाला की जपान आमच्या बरोबर अग्रीमेंट करू शकतो, इंडोनेशिया करू शकतो, साऊथ कोरिया करू शकतो, युरोपियन देश भारत का नाही करत आहे. आणि हा त्यांचा कळीचा मुद्दा. मग कोणत्या ना कोणत्या पद्धतीने आपण तेल आयात करतो आहोत म्हणून केला. अहो मला एक सांगा, तुम्ही 5000 सँक्शन्स रशियाच्या विरुद्ध टाकले, रशिया युक्रेन युद्ध थांबलं का? आपल्या किती, आणि मग एकट्या भारताने रशियाकडनं तेल स्वतः तरी पाळतात का ते? बाकी
किती सँक्शन पण मुळात स्वतःच्या सँक्शनची पूर्तता करतायत का? एक्झॅक्टली. मी एकच वाक्य कविता पूर्ण करतो. भारत जेवढं तेल घेतो त्याच्या तिप्पट $67 बिलियन लक्झरी गुड्स युरोपनी 2024 मधनं रशियाकडनं इम्पोर्ट केल्या. $67 बिलियन. अमेरिका अल्युमिनियम आणि लिथियम त्यांच्याकडनं इम्पोर्ट करतो. आपल्यापेक्षा तिप्पट चायना ते इम्पोर्ट करतो. मग ह्या सगळ्यांचं केंद्र भारतच का, हे प्रामुख्याने लक्षात घेणं तुम्हाला अत्यंत गरजेचं आहे. हा जो भाग आहे हा प्रामुख्याने त्यांचा कुठेतरी त्याची जी एकूणच पर्सनॅलिटी आपण डोनाल्ड ट्रम्प यांची पाहिली, हा कुठेतरी हर्ट झालेला व्यक्ती आहे. आता मुद्दा तुमचा असा येतोय की जर तुम्हाला स्पेसिफिक वाटतं, मी चाभारचा उल्लेख पहिले का बरं केला होता, 2018 मध्ये ह्याच डोनाल्ड ट्रम्पनी परमिशन दिली, त्याला वन टाइम वेव्हर म्हणतात. हा वन टाइम वेव्हर इराणच्या इम्बार्गो मध्ये भारताला डोनाल्ड ट्रम्प कडनं दिला गेलेला होता. त्यानंतर तुम्हीच तेल घेण्यासाठी बायडन प्रशासनाचे त्यावेळेला भारतातले अँबॅसिडर सरगेटी होते. या सरगेटींनी अनेक न्यूजपेपरला इंटरव्ह्यू दिला होता की भारत रशियाकडनं तेल घेतोय, इट्स अ वेलकम जेस्चर. त्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये तेलाच्या किमती बॅलन्स व्हायला लागतील. कारण जेव्हा भारताने तेल घ्यायला सुरुवात केली तेव्हा तेलाची किंमत जागतिक बाजारपेठेमध्ये $79 $117 वरती गेली होती. आणि जर भारताने तेल घेतलं नसतं ते $200 पर्यंत गेली असती. त्यामुळे जागतिक याच्यामध्ये वाव जर्मन फॉरेन मिनिस्टरचे, फ्रान्सच्या फॉरेन मिनिस्टरचे ऑफिशियल स्टेटमेंट आहेत. आणि म्हणून भारत 2 महिन्यापूर्वीपर्यंत जर्मनला देखील सगळ्यात मोठं तेल सप्लाय करणारा भारत होता. अमेरिकेला भारत तेल सप्लाय करत होता. एक प्रकारची अंडरस्टँडिंग होती. मग अचानक आपण का वाईट झालो आहोत? त्यामुळे हा मुद्दा विसरून चालणार नाहीये की हा प्रेशर टॅक्टिकचा भाग आहे आणि हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या पर्सनॅलिटीचा तो भाग आहे. त्यामुळे निगोशिएशन करणं, प्रतिपक्षावर दबाव टाकणं, आपल्यामध्ये मॅक्सिमम गोष्टी पदरात पाडून घेणं, हा एक प्रेशर नेहमी घुमजाव करणं. आता पहिले हॅड स्टँड घ्यायचा, नंतर कन्सिलेटरी स्टँड घ्यायचा. पहिले तुम्ही विजाच्या बाबतीमध्ये स्टँड घेतला, नंतर सांगितलं न्यू कमर्सला आहे. आता याच्यामध्ये देखील बरेचसे बदल होतील. आणि हे काय त्यांची एक्झिक्युटिव्ह ऑर्डर म्हणजे ब्रह्मवाक्य नाहीये. अमेरिकेमध्ये ज्युडिशरी आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळामध्ये सुद्धा शेवटला H-1B विजा त्यांनी रद्द केलेलाच होता आणि तेव्हा त्यांना ती ऑर्डर पूर्ण करता आली नव्हती, कारण तिथल्या प्रशासनानं तिथल्या न्यायालयाने ते मान्य करायला नकार दिला होता. त्यामुळे H-1B विजाच्या बाबतीमध्ये आणखीन काही अतार्किक निर्णय येतील याच्याबद्दल काही शंका नाहीये. फक्त तुम्ही जसं म्हणता ती काही फायनल ऑर्डर नसणार आहे. त्याला अनेक पैलू असतील आणि अमेरिकेची संसद असेल, काँग्रेस असेल किंवा मग त्यांची न्याय व्यवस्था असेल, त्याचाही सामना त्याला करावा लागेल. आता तुमच्या सगळ्यांसाठी एक प्रश्न आहे आणि तो प्रश्न असा आहे की आता भारताने या बाबतीत काय काय करायला हवं. तुमच्या एक्सपर्टीज नुसार तुम्ही सगळ्यांनी उत्तर द्यायचंय. फक्त माझी विनंती अशी आहे की तुम्ही ते अगदी थोडक्यामध्ये दिलं तर बरं होईल. सुरुवात मी अनय जोगळेकरांपासून करते. अनय जी, आता भारतानं आपल्याला जे करार करायचे आहेत अमेरिकेबरोबर, त्यासाठी काय काय करायला हवं, कोणकोणत्या कंडिशन्सचा विचार करायला हवा, आणि जर या विजाच्या लढाईमध्ये सुद्धा अमेरिकेला तोंड द्यायचं असेल तर भारतापुढचे पर्याय काय काय आहेत? अमेरिकन कंपन्यांनी किंवा अन्य बहुराष्ट्रीय कंपन्यांनी जगभरात जिथे टॅलेंट आहे अशा ठिकाणी GCC म्हणजे ग्लोबल कॅपॅसिटी सेंटर तयार केलेली आहेत. भारतात अनेक प्रकारची GCC तयार होत आहेत. महाराष्ट्र त्याच्यात एक आघाडीवरचं राज्य आहे आणि त्याच्यामुळे या सगळ्या निर्णय प्रक्रियेचा H-1B व्हिसाबाबत भारतावर खूप मोठ्या प्रमाणावर परिणाम होईल असं मला वाटत नाही. एक गोष्ट मात्र नक्की आहे की जे भारतीय अमेरिकेत जाऊ इच्छितात त्यांच्यासाठी ही तितकीशी चांगली बातमी नाहीये. ट्रम्प यांच्या निर्णयाने एक गोष्ट स्पष्ट झालंय की जी लोक ऑलरेडी तिकडे गेलेली आहेत, H-1B व्हिसावर काम करतायत, त्यांना आत्ता तरी याचं काही टेन्शन घ्यायची गरज नाही किंवा त्यांना दर वर्षाला $1,00,000 भरायची गरज नाही. ही एक वेळेला भरायची फी आहे. पण शेवटी अमेरिकेचं राजकारणही तिथल्या लोकानुनयावर अवलंबून आहे आणि त्यामुळे या निर्णयामुळे जर तिथल्या जनतेचं समाधान झालं नाही तर भविष्यात ट्रम्प यांना कदाचित अधिक कडक निर्णय घ्यावे लागतील आणि त्यामुळे भारताने याबाबत सावध भूमिका घ्यायला पाहिजे. बर, गोडसे सर, भारताच्या भूमिकेबद्दल आता तुमचं मत? हे बघा, आपल्याला ना मी 3 गोष्टी पटकन सांगतो. एक म्हणजे ना, आपल्याला स्वतःचं कौतुक करायची फार वाईट सवय आहे. सतत आपण कौतुक करत राहतो. आपण ना थोडं प्रॅक्टिकल पण राहायला पाहिजे. हे 88,000 जॉब आहेत हो, फक्त ठिपका पण नाहीये. म्हणजे अमेरिकेची तुम्ही न्यूज बघितली तर कुठेही H-1B हा विषय नाहीये. आपण एवढी तावातावाने चर्चा करतोय. जेव्हा आपलं इंडिया पाकिस्तान युद्ध चाललं होतं आणि आपण म्हणतो तो ट्रम्पने क्रेडिट घेतलं, हे घेतलं, ते घेतलं, तेव्हा अमेरिकेमध्ये न्यूज काय होती माहितीये? अमेरिकेचा शिकागोचा मनुष्य पोप झाला होता. तो समोसा बरोबर चटणी ओतून घेतो का साईडला वाटीमध्ये घेतो, एवढं सगळं डिस्कशन अमेरिकेमध्ये होतं. काही खिजगंटीत नव्हतं त्यांच्या काय चाललंय. त्याच्यामुळे आपण सुद्धा ना
एकदम रिअलिस्टिक स्वतःचं सतत कौतुक नाही करत बसायचं, की काय रिअलिस्टिकली सिच्युएशन आहे हे ते बघायचं. दुसरी गोष्ट काय आहे की आता आपण स्वतःच्या कंझ्युमर्सना, मी त्याच्यावर एक व्हिडिओ पण टाकला होता मस्त, की तुम्ही जीएसटी कमी केली तर वस्तूंची किमती कमी होणार, किमती कमी झाल्यामुळे लोक घेणार, मार्केटला चालना मिळणार, हे सगळं होतंय ना. मग माझा एक चिमुकला प्रश्न आहे, अरे आधी का नाही केलं? अमेरिकेने नाक दाबल्यानंतर कशाला केलं? कशाला आपल्या करदात्यांकडून ओरबाडून घेत होता तेवढे जीएसटी? हे आधी समजत नव्हतं तुम्हाला की जीएसटी कमी केलं तर मार्केटला चालना मिळेल म्हणून? का आता अमेरिकेकडून तिकडे काहीतरी टॅरिफवर प्रॉब्लेम येतोय म्हणून असं करायचं? आणि तिसरी सर्वात सोपी गोष्ट काय माहितीये का, मला वाटतं डोनाल्ड ट्रम्प थोडे दुखावले गेले होते. आणि मी कुठे ते सांगतो, ते सुरुवातीला म्हणाले ना मी हे सगळं युद्ध करणार आहे आणि मी अख्ख्या जगाच्या विरुद्ध जाणार आहे आणि अमेरिका करणार आहे, तेव्हा त्या आमच्या इकडचे डेमोक्रॅट्स त्यांच्यावर तुटून पडले होते, कोर्ट्स त्यांच्यावर तुटून पडली होती, त्यांना अगदी एकटं वाटत होतं. आणि जगामध्ये त्यांना वाटलं की हा भारत आपला मित्र आहे, इंग्रजी बोलतो, लोकशाही आहे, तो आपल्या बरोबर पहिलं डील करेल, अनाऊन्स करू, मग सगळं जग लाईनीमध्ये येईल. तर भारताचं काय झालं ना, दुर्दैवाने आपले ब्रिटिश गेलेत पण बाबू राहिले. त्याच्यामुळे भारत असं पटकन डिसिजन घेतच नाही. हा ट्विटरचा जमाना आहे हो, इंस्टाग्रामच्या रीलचा जमाना आहे. याच्यामध्ये बुलकुडे मॅडमची सही आणा आणि त्या ट्रू कॉपीवर हे वगैरे करा, असलं नाही वेळेपणा चालला. आता मी साऊथ कोरियाचे हे बोलत होते देवळणकर, मी काल साऊथ कोरियामध्ये होतो. त्यांचा व्हिसा इमिग्रेशन वगैरे 3 सेकंदात होतं, चेहरा बघितला गेलं. भारतामध्ये कशासाठी अप्लाय केलं होतं? 480 बाय 380 पिक्सल. अरे हसं होतं यार जगामध्ये, थोबडा दिसतोय ना, पुष्कळ झालं फोटोसाठी. ही सगळी बाबूगिरी थांबवा. त्याच्यामुळे ट्रम्प त्याच्या थोडे दुखावले गेले की त्यांना वाटलं भारत आपल्या बरोबर डील करेल म्हणून. पण आता चांगलं होतंय ना, भारताला जीएसटी कमी करा, भारताच्या यांना चांगली चालना द्या. आणि हे 71% देत आहेत ना, कारण चायनामध्ये नाही द्यायचंय अमेरिकेला. चायना, भारत आणि अमेरिका हे खूप चांगले एकमेकांचे नॅचरल दोस्त आहेत. चायनाची भीती दोघा नाहीये, त्याच्यामुळे सगळं ठीक होणार आहे. आता त्याची प्रत्येक विधानाला हे करू नका, पण जे काही करणार असाल ते पटपट करा. ते तोंडातल्या तोंडात पुटपुटायचं, काहीतरी हे टाकायची, जरा खटाकर एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन टाका, सगळं काय आहेचं नाही बोलून टाका. नो ते इंस्टाग्रामच्या रील मध्ये असली काही फरमाना बिरमाना सायक्लो स्टाईल काढू नका तुम्ही. Do you want to shoot images like these? You will not need 25. कधी अधिकारी वगैरे करतात की नाही तुम्हाला फोन विचारायला की बाबा आम्ही काय करू म्हणून? नाही अहो, ते मी सांगतो ना, ते सगळं 3 महिन्याने करतात. मला क्रेडिट, मी कोविड पासून बघतोय, फक्त मला क्रेडिट मिळून. आणि मी पटकन एक सांगू का आपल्याला, 1 मिनिट असेल तर? ढगे सर म्हणाले होते ना की बाबा हे इथे शिकले आणि जास्ती पैसे मिळतात. अहो जास्ती पैसा करता सगळेच जातात नाही, मिळतात पैसे, खूप मिळतात, पण जास्ती पैसा. आता माझे इंडियातले दोस्त आहेत ना, आम्ही युरोपमध्ये भेटतो, त्यांच्या खिशातून पैशाचं पुडकं खाली पडलं ते म्हणतात आपण पुष्पा आहे, आपण झुके का नाही. ते पैसे उचलायला खाली पण वागत नाही. तो इंडियामध्ये मी पैसे मिळवले ते कुठे, इथे अमेरिकेत येतो, कारण तुमच्या आयडियांची किंमत होते. माझी आयडिया होती 18 वर्षाची असताना, लग्नाच्या आधी पत्रिका बघतो, तसं सिकल सेल आणि थॅलेसेमियाचे ब्लड वर्क करून बघायचं. इंडियातले 3 लाख जीव वाचले असते. त्या माझ्या आयडियावर एक काका आमचे हसत होते, ते अजून हसतायत, त्याला 30 वर्ष झाली. नवीन आयडियांची तुम्ही कदर करायला लागा, इंडियाचा अमेरिका बनेल एका दिवसामध्ये. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे की टॅलेंट हवंय. म्हणजे H1B विजाच्या मुळाशी सगळ्यात काय आहे, H1B विजाच्या मुळाशी पण हेच आहे की जर टॅलेंट असेल तर आमच्याकडे या, त्या टॅलेंटची आम्ही कदर करतो. हे त्याच्या खालची बेसलाईन होती आणि ती झाली सुद्धा. पण त्याच्यात काय काय प्रॉब्लेम आले आणि त्याचा प्रवास तो 90-95 पासून जो सुरू झाला होता तो कुठे येऊन थांबलेला आहे आता 2025 मध्ये, ते आपण सगळे बघतोय. ढगे सर, काय करायला हवं भारतानं आता? नक्कीच डॉक्टर गोडसेंनी जो मुद्दा दिला त्याच धाग्याला धरून मी पुढे त्या ठिकाणी जातो. 100% खरं की आयडिया, इनोव्हेशन, आपल्या टॅलेंटची किंमत बाहेर होते म्हणून हे लोक त्या ठिकाणी त्याच्यात जात असतील. पण मी म्हणतो खरं चॅलेंज तिथंच आहे ना. माझं घर आहे आणि माझ्या घरामध्ये जर काही त्या ठिकाणी प्रॉब्लेम असतील तर त्या पळपुटेपणा करून दुसरीकडे जाऊन आपण आपलं भलं करण्याच्या ऐवजी तो माझा देश आहे आणि त्याला कसं सुधारता येईल. म्हणेल हे थेरॉटिकल बऱ्याच जणांना वाटेल, पण राजकारणापासून, समाजकारणापासून आपल्या आपल्या एरियामधलं फंक्शनल लीडर होणं आणि तिथं फाईट करणं हे जास्त संयुक्त ठरलं असतं दुसऱ्याच्या घरचं पाणी भरण्याच्या ऐवजी. काय करता येईल? माझ्या मते शॉर्ट टर्म, मिडियम टर्म, लॉंग टर्म मेजर्स त्या ठिकाणी घेता येतील. आज घडीला आपले कॉमर्स मिनिस्टर जे आहेत ते
अमेरिकेमध्ये त्या ठिकाणी आहेत, त्याचबरोबर येणाऱ्या काही दिवसामध्ये आपले एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर त्या ठिकाणी असणार आहेत. पहिली गोष्ट माझ्या मते आता सुद्धा त्यांच्याशी चर्चा करून मला अपेक्षा आहे की काही अंशी या H1B व्हिसाशी रिलेटेड जे काही रिस्ट्रिक्शन ठेवण्यात आले काही भारताच्या फेवरमध्ये तशा गोष्टी त्या ठिकाणी येऊ शकतात शॉर्ट टर्म मध्ये. दुसरी गोष्ट, जर खरोखरच असे रिस्ट्रिक्शन त्या ठिकाणी इम्प्लाय झाले तर अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचं IT सेक्टरचं सुद्धा नुकसान आहे आणि त्याच्या माध्यमातून नियर शोरिंग आणि ऑफ शोरिंग होतील. म्हणजेच या अमेरिकेमधल्या ज्या IT कंपनीज आहेत त्या कॅनडामध्ये म्हणा, युरोपियन युनियनमध्ये म्हणा, जपानमध्ये म्हणा, त्यांचं रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर किंवा या हाय स्किल्ड प्रोफेशनल्सला $1,00,000 आणण्यासाठी देण्याच्या ऐवजी अशा प्रकारच्या दुसऱ्या देशांमध्ये जे आहेत आपली सेंटर्स त्या ठिकाणी उभा करतील. मी म्हणतो भारताला सुद्धा संधी आहे. जसं बोलताना मी सांगितलं की आपली ओव्हर डिपेंडन्सी 60% सुद्धा जास्त आपला IT कंपनीचा रेव्हेन्यू जर अमेरिकेपासून येत असेल, जर्मनी विषयी विचार करा, जपान करा, दुबई विषयी त्या ठिकाणी विचार करा आणि त्याच्या रिलेटेड ऍक्शन घ्या. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा, भारत 142 कोटी जनतेचा देश, सगळं काही इथेच त्या ठिकाणी त्याच्यात आहे आणि दुसऱ्या बाजूला आमचा डेमोग्राफिक डिव्हिजन, काम करणारे हात सुद्धा त्या ठिकाणी आहेत. जर सरकारनं, समाजानं, ओव्हरऑल आपल्या व्यवस्थेनं तशा प्रकारचं पूरक वातावरण निर्माण केलं तर डॉक्टर गोडसेंचा जो त्या ठिकाणी एक प्रकारचा ग्रीवान्स त्या ठिकाणी त्याच्यात होता की आमच्याकडे जे आहे आयडियाला किंमतच नाही, इनोव्हेशन, स्टार्टअप आणि त्याच्याशी रिलेटेड स्कीम्स आहेत, पण एस ऑफ डुईंग बिझनेस म्हणा, ब्युरोक्रेटिक हर्डल्स म्हणा, भ्रष्टाचार म्हणा, याला जेवढं कमी करता येईल आणि जेवढं सक्षम नेतृत्व हे आपल्याला राजकीय नेतृत्व त्या ठिकाणी देईल, त्यावेळेस माझ्या मते येणाऱ्या काही दशकांमध्ये या कोणाचीच आपल्याला त्या ठिकाणी गरज पडणार नाही आणि दुसरे जण जे आहेत ते आपल्याकडे पाणी भरायला त्या ठिकाणी येतील. पण मी जसं सुरुवातीला म्हटलं, थिअरॉटिकल ऑपॉर्च्युनिटी आहे, या थिअरॉटिकल ऑपॉर्च्युनिटीला आपण प्रॅक्टिकल ऑपॉर्च्युनिटी मध्ये कसं बदलणार. खरं आहे, म्हणजे बोलताना सगळं छान वाटतं की आपल्याकडे सगळं आहे म्हणून, पण जमिनीवर उतरून जेव्हा काम करायला सुरुवात करतो तेव्हा आपल्याकडे काय नाहीये किंवा काय असायला हवं याची खरी जाणीव येते आणि तीच तुमच्या दोघांच्याही बोलण्यामधनं समोर येते. नितीन सर. डॉक्टर कविता, या तिघाही लोकांनी अगदी व्यवस्थित सगळं सांगितलेलं आहे. मी थोडंसं विषयांतर करतो तुमची परवानगी असेल तर. बेसिकली एक लक्षात घ्या की ट्रम्प हा भारतामुळे अत्यंत दुखावला गेलेला माणूस आहे. म्हणजे ट्रम्पचं जर तुम्ही एकंदर कॅरेक्टर बघितलं, 80 वर्षाच्या जवळ ते झालेले आहेत, 3 सुंदर